साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंचित भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले तुका म्हणे साक्षी हाती तोम्या चित्ती धरियला ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंचित. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवे करता घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याने भक्ताची काय काय कामं केली त्याची मूर्तिमंत उदाहरण आपल्याला सांगत आहे. प्रवचनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा प्रश्न द्यायचा तो असा की सालाबादप्रमाणे याही वर्षी आपलं बाल संस्कार शिबिर चालू आहे. आज प्रारंभ होत आहे. गेल्या 10 वर्षापासून आपण हा उपक्रम राबवत आहे आणि ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद असल्यामुळे आपलं शिबिर जे आहे ना ते एकदम उत्कृष्ट चाललेलं आहे. मी तर असं म्हणतो की आपल्या शिबिरासारखं शिबिर महाराष्ट्रामध्ये एकाही ठिकाणी नसेल. का स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेतले आहेत आपण आणि त्यांच्या परंपरेतले असल्यामुळे जसे जोग महाराजांची परंपरा आहे त्याच पद्धतीने आपण हा शिबिराचा उपक्रम राबवत आहे. का जोग महाराजांच्या संस्थेमध्ये विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही. त्याच पद्धतीने याही शिबिराचा उपक्रम तसाच आहे. विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकांना इथले पगार नाही. बाकीच्या ठिकाणी जी शिबिर आहेत ना ते शिबिर फी घेऊन केली जातात. कुठे 2000 असेल, कुठे 3000, 2500, 4000, 5000 रुपये फी घेतात आणि शिबिर करतात. पण आपल्या इथे निष्काम सेवेचं शिबिर चालू आहे आणि या शिबिरामधील प्रवचनाची सेवा काकांनी माझ्याकडे दिली आणि प्रवचनाची सेवा माझ्याकडे देऊन अगदी मुक्त छंदामध्ये मला प्रवचन करायला सांगितलेलं आहे. हा मुक्त छंदामध्येच आहे. मी कोणताही विषय सांगायचा आहे मला. ज्या पद्धतीने काल्याचा कीर्तनकार बांधलेला असतो त्या कीर्तनकाराला काल्याचं वर्णन करायचं असतं, भगवान श्रीकृष्णाचंच वर्णन करायचं असतं. तसे बाकीचे प्रवचनकार आहेत ना ते बांधलेले आहेत. बाकीचे प्रवचनकार आहेत ना ते बांधलेले आहेत. पण आजचा प्रवचनकार बांधलेला नाही. एखाद्याने वळवळ उठून हाणायला सुद्धा येऊ शकतो. हा आजचा प्रवचनकार बांधलेला नाही. आजचा मुक्त छंदामध्ये आहे. हे लक्षात घ्यायचं. परीक्षकांनी सुद्धा हे लक्षात घ्यायचं की आजचा प्रवचनकार मुक्त छंदाचा या. काही प्रवचनकारांना दैव संपत्तीचे विषय सांगितलेले आहेत. कुणाला काय आहे कुणाला काय आहे तसा मला मुक्त छंद आहे. पण मी आसुरी संपत्ती सांगू शकतो. तुमची दैव संपत्ती कशातून सांगू तुम्ही उद्या सांगतात. पण आसुरी संपत्ती सांगू तुम्ही म्हणता कसे सांगतात. माझ्या पद्धतीने मी सांगत काय माझ्या पद्धतीने सांगत. 4 बायांना पिठल्याची भाजी करायला सांगितलं तर ती काय 4 भाजी बायासारख्याच करणार नाही. प्रत्येकाची वेगवेगळी होईल. तुझे जे कुणाच्या कांदा जास्त पडल
कुणाच्या मिरची जास्त पडल, कुणाच्या भातामध्ये पाणी जास्त पडल, लवकर शिजायचं नाही, 12चा 1 वाजतील, असं वेगवेगळे टायमिंग होतात. त्याच्यामध्ये काही वाद नाही, काही त्याच्यामध्ये वाद नाही. त्याच्यामुळे मी आसुरी संपत्ती असं सांगेल, आपल्यापासूनच सुरुवात. कीर्तनाला गेल्याच्या नंतर एखाद्याने जर 10,000 पाकिट दिलं, जर 5,000 परत मागून घेतलं, तर ती 5,000 जे आहेत ना, ते आसुरी संपत्ती. तुम्ही सत्ता करून जर सत्तामध्ये पैसे खात असताल, तर तीही आसुरी संपत्ती. एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये काही घोटाळा जर झाला, तर तीही सुद्धा आसुरी संपत्ती. मला काही ती आसुरी संपत्ती सांगायची नाही, ते आता सारे ऐकतात, त्यामुळे मला काय सांगायची गरज नाही. पण मी मुक्त छंदामध्ये असल्यामुळं मला तुरटक असे काही मुद्दे सांगणार त्याचे. पण माझा काही एखादा मुद्दा सुरू झाला तर मग ते संपत नाही, त्यामुळे मी जास्त त्याचं विश्लेषण करणार नाही. पण आजच्या प्रवचन रूपी सेवा करता जो आपण घेतलेला आहे ना, तो जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय म्हणतात की भगवान परमात्मा हा भक्तांची कामं करतो. आता भक्तांची कामे करतो, कोणची कामे केली आपण काकडीच्या अभंगामध्ये नेहमी अभंग म्हणत असतो, कोणता? उंचनीचं काही नाही भगवंत, इष्टभाव भक्त कुणिया, दासीपुत्र काय विदुराच्या भक्ती, दैत्या धनी लक्ष्मी प्रल्हादाची, चर्म रंगू लागले रोहित आसा संगे, कबीराच्या भाग्यशर्यवनी, सज्जन कसा आहे ऐकून आले माऊस, माया सावच्या असं फरकू लागेल, जर हरिसंगाला घडत. म्हणजे सर्व संतांची यादीच दिली आहे, आणि सर्व संतांची कामे काय काय केली जगद्गुरु तुकोबराय ह्या अभंगातून सांगतात. त्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबराय काय काही मूर्तिमंत उदाहरण आपल्याला देतात, सांगतात या अभंगातून. आणि काय काम केली भगवान परमात्म्याने, तर संभाजी महाराज बिदरच्या बादशहाची एक बार पाठ दुखायला लागला. आता बिदरच्या बादशहाची पाठ दुखायला लागली म्हणजे ते मानेपासून कमरेपासून अशी ठण 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 करायला लागली, असं बोंबलायलाच लागला बिदरचा बादशहा. जसा एखाद्याचा मूळ खाडा दुखायला लागला बोंबलतो ना, त्याच पद्धतीने आणि अनुभव नसल्यानंतर सांगायची गरज काय, अनुभव असल्यावर सांगावं लागतं या म्हणून सांगितलं. त्याच पद्धतीने तो बादशाह, तो राजा बोंबलायलाच लागला. रात्रीच्या 12:30 वाजले आणि त्या राजाच्या इथे राजाची मालिश करण्याकरता सेना महाराज, राजाने 2-2:30 वाजेपर्यंत दम काढला, पण आता काय त्याला दम निघाला. त्यांनी सेवकाला सांगितलं, जा सेनेला बोलून आणा, आता मला काही दम निघू शकत नाही. हे राजाच्या त्या बिदरच्या बादशहाच्या सेवकाला सांगितल्याबरोबर सेवक गेला. 2:30 वाजता राजाने पाठवलं, 3 वाजता तो पोहोचला आणि सेना महाराजांच्या दारामध्ये 3 वाजता गेला. सांगितलं, आहेत का सेना महाराज घरी? राजाचा निरोप आहे. सेना महाराजांची मंडळी बाहेर आली. विचारलं, कोण आपण? तर त्यांनी सांगितलं, मी सेना महाराज त्या बादशहाचा नौकर आहे, राजाचा नौकर आहे. असं सांगितल्याच्या नंतर काय काम आहे? सेना महाराजांना राजाने बोलवलेलं आहे, राजांची पाठ दुखत आहे असं म्हटल्याच्या नंतर सेना महाराजांची पत्नी आत गेली. तर सेना महाराज एवढ्या लवकर उठून स्नान करून कधीच पूजेला बसत नव्हते. 5 वाजता उठायचे, स्नान करायचे आणि नंतर देवपूजेला बसायचे. पण काय सेना महाराजांच्या मनामध्ये अर्थ पण असतो, त्या दिवशी पहाटे 3 वाजता स्नान करून देवपूजेला बसते. बरं, सेना महाराजांची देवपूजा म्हणजे काय?
पाषाणाची मूर्ती, त्या मूर्तीला पाणी घालण्याकरता काय तांब्याचं तांब्या नाही, पितळाचं तांब्या नाही, स्टीलचं तांब्या नाही, काही नाही. ते खापराचं लोटक. त्या पाषाणाच्या मूर्तीला त्या खापराच्या लोटक्याने पाणी घालायचं, अंगावरच्या फटके उपरल्याने देवाचा चेहरा पुसायचा आणि देवाला बुक्का लावायचा, तपलेला बुक्का लावायचा आणि तुळशीची मंजुळा देवापाशी देवाला अर्पण करायची. झाली पूजा, मानस पूजा आपल्या सेना महाराजांची. पण त्या दिवशी काय सेना महाराजांना वाटलं, म्हणून सेना महाराज पूजेला बसले. 3 वाजल्यापासून बसले सेना महाराज, 6 वाजेपर्यंत पूजावर उठले नाही पूजा करायची. बरं, आपल्या पतीला सांगावं, राजाचे सेवक आलते, राजाचं रूप आहे, बोलवूया. पूजा करताना जर सांगावा आणि पूजा करता करता जर खंड पडला तर पाप लागते. नाही सांगावा तर निरोप राजाच आहे. बरं, बिदरचा राजा म्हणजे काय महाराज असा तसला नव्हता. तर का सरपंच आजच्या भारतात सरपंच यज्ञ करावा लागला. 100 खासदार एक केलं तर बिदरच्या बादशहाची बरोबरी करते. 100 खासदार पण तुम्हाला बादशहाची ना तर राजाची संपत्ती सांगू शकतो. त्या बिदरच्या बादशहाकडे 22 सरदार होते. 22 सरदार आणि 22 सरदाराला प्रत्येक एका सरदाराला 744 घोडे होते. एका सरदाराकडे 744 घोडे आणि 744 घोडे एका सरदाराला एका घोड्याच्या तोंडात घालायला अर्ध्या किलो सोन्याचा लगाम, 2.5 किलोच्या रेखा होत्या. म्हणजे ते बसल्याच्या नंतर, घोड्यावर बसल्याच्या नंतर ते पाय सुटणार त्या 2.5 किलोच्या एक घोड्याची गाव होती. मग आता हिशोब करा, 22 सरदार, 22 सरदारापैकी 22 सरदारांना एका सरदाराला 744 घोडे. 744 गुणिले 2 काय करायचं ते करा. आता मला काय एवढा हिशोब घेतला की आता काकांनी करते माणूस बसून. मग एका घोड्याला अर्ध्या किलोचा लगाम सोन्याचा. देवमंती घोडे 744 एका सरदाराला होते. एवढी संख्या आपल्या 100 खासदाराकडे नसत. असा बिदरचा बादशाह होता आणि अशा बिदरच्या बादशहाचा नौकर सेना महाराजांना निरोप पाठवलाय, बोलवलंय म्हणून. आणि त्यांच्या पत्नीला सांगितलं की सेना महाराजांना पाठवून द्या. आपल्या जर असत्या, आपल्या जायला राजाने बोलवलंय, पोत भरून माझी, पण त्यांनी सांगितलं नाही. 6 वाजता देवपूजा झाली आणि 6 वाजता सेना महाराजांना त्यांनी सांगितलं. राजाचा लवकर आलता, राजांनी बोलवलंय. 3 वाजता बोलवलं, आता 6 वाजलेत. राजा काय म्हणेल? राजा महाराजाचं काय असं लक्षात आलं. पण 5:30-6 वाजता बिदरच्या बादशाची एवढी पाठ नको लागली की राजाला दमच निघाला. त्यावेळेस राजाने सांगितलं, जा सैन्याला मारीत आणा. आणि ज्या टाइमाला पंढरपूरच्या दिशेमध्ये परत लवकर पाठीमागे आले तेव्हा भगवान परमात्म्याने विठेवरून पाहिलं आणि विठेवरून खाली मारली आणि येशीमध्ये आले. गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेले, हातची बंडी अंगात घातलेली, हातलेला उपरच्या खांद्यावर
दोघेंच्या हातामध्ये काठी आणि दुपटी गाड्यामध्ये अडकवली आणि येशीमध्ये भगवान परमात्म्याने सेना महाराजांचं रूप घेतलं आणि बात राजाकडे निघाले. येशीमध्ये सेवक भेटले, घेऊन गेले. कुणाला घेऊन गेले? पांडुरंगाला. ठण 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 असं पाठ करत होते राजाची. भगवान परमात्मा गेले आणि राजाने सांगितलं, सेना आलास? हो राजे साहेब. आता त्याला काय नसतं. हो राजे साहेब. अरे लय पाठ दुखती, 12 वाजल्यापासून झोप नाही, माझी पाठ चोळ. भगवान परमात्म्याने दुपटीमध्ये वाटी काढली आणि त्यात तेल ओतलं आणि त्या तेलामध्ये हात घातला आणि फक्त मानेपासून कमरेपर्यंत हात फिरवला. अशी शांत झोप लागली राजाला. आणि राजा शांत झाल्याच्या नंतर ती राजाची बेगम आली. महाराज मार्ग कमी पडते, मी खाली झोपू नका. आणि बेगम आल्याच्या नंतर तिने विचारलं, झोपलेत का? हिंदी येत नाही का? चोराई असं राजेसाहेब. हा म्हणजे तुम्ही मला सांगा नाही ते गमत होईल. पोरं म्हणतात प्रवचनाला बसला हिंदी आहे ना. हिंदी आपली दौडला जायचंय, तेच तिथं बसलाय मुसलमान. हिंदी आपली. तुम्ही नीचे सरको, मग इथे बैठे ना, मला पुढच्या स्टँडलाच खाली उतरायचं गेले. मी आपली मुसलमान हिंदी आहे. बघा मुसलमानाची तुम्ही, मी मराठी, मी हिंदी, सारी मिक्स. तशीच ती बेगम आली. तिने विचारलं, राजाला झोप लागली. राजाला झोप लागली. सेना महाराज निघाले. राजा उठला आणि राजाने त्या एका सरदाराला सांगितलं, जा म्हणजे सेनाला 2 मंडळी मोहरा द्या. मग 2 मंडळी मोहरा दिले महाराज. कोणाला? सेना महाराजांना. ते दुपटीमध्ये टाकल्या. भगवान परमात्मा निघाले आणि सेना महाराजांच्या घरी दुपटी अडकवली आणि आपलं स्वरूप गुप्त केलं. आणि मग 6-6:30 वाजता राजाची स्वारी बाहेर निघाली. खरे सेना महाराज आले आणि खरे सेना महाराज आल्याच्या नंतर खरे सेना महाराजांनी राजेसाहेबांना विचारलं, राजेसाहेब उशीर झाला असला तर क्षमा असावी. राजा म्हणाला, काही लटपट आहे त्याला सेनेतून. आता तुला 2 वगैरे मागला दिल्या तरी तू माघारी आला. सेना महाराज म्हणजे, राजेसाहेब वेळ झाल्याबद्दल क्षमा असावी, असं बोलू नका. अरे पहा म्हणजे तुला अजून नवरा पाहिजेत का? त्या टायमाला सेना महाराजांनी आपल्या दुपटीचं तोंड उघडलं पाहिजे. त्यात अशा मोहरा होत्या की लक 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 करत होत्या. अशा मोहरा होत्या. त्यावेळेस सेना महाराज रडायला लागले. तोंडाचा उकरण्याचा गोळा तोंडामध्ये घातला आणि 10 मोकलत सेना महाराज घरी गेले. सेना महाराज घरी गेले त्यावेळेस सेना महाराजांच्या पत्नीने पाहिलं की सेना महाराज त्या रडत आले. नक्की राजाने मारलं वेळ झाल्यामुळं. त्यावेळेस सेना महाराजांना विचारलं की राजांनी मारलं का? म्हणजे नाही. मग अगं तू म्हणजे सेना महाराजांनी उच्चार काढले, अगं तू पापीन आहे. ज्या टायमाला राजाचे सेवक आले त्या टायमाला तुम्हाला पूजेहून उठवाय पाहिजे होतं का? तर माझ्या जाग्यावर माझा रूप घेऊन माझ्या भगवान परमात्म्याने राजाची मालिश केली का? तर माझा रूप घेऊन आलेली राजासाहेबाची भगवान परमात्म्याने मालिश केली आणि त्या मोहरा माझ्या दुपटीमध्ये टाकलेल्या आहेत. तर भक्तासाठी मला हे सांगायचं की भक्तासाठी पांडुरंग परमात्मा देव काहीही सुद्धा करतो. म्हणून सेना महाराजांचं रूप घेऊन भगवान परमात्म्याने
राजाची मालिश केली पण भक्तावर संकट येऊन गेलं. का म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की साधावा या भक्ती काज नाही लाज दरिद्र. भगवान परमात्म्याने लाज तरी नाही, सेना महाराजांचं रूप घेतलं आणि राजाची मालिश केली. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं जन्म भक्ताची काय काम करते भगवान परमात्मा. त्याचा भगवान परमात्म्याला अर्जुन काम्यक नावाच्या वनामध्ये फिरायला. आता काम्यक नावाच्या वनामध्ये फिरायला गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा अर्जुन गेल्याबरोबर भगवान परमात्म्याच्या मनामध्ये सुभद्रा. भगवान परमात्म्याच्या मनामध्ये सुभद्रा का ज्याच्यापाशी ज्या माणसापाशी बसावा त्या माणसाची वृत्ती जशी असेल त्याच पद्धतीने बसलेल्या शेजारच्या माणसाची सुद्धा वृत्ती होऊ शकते. प्रवीण जर संभाजी महाराजांच्या सानिध्यात कायम स्वरूपी राहिलं तर त्याला सुद्धा वाटत मी ब्रह्मचारी राहावं. का तसा तो प्रभाव जो आहे ना त्या काम्यक नावाचा असा होता, वनाचा असा होता की तिथे गेल्याबरोबर अर्जुनाच्या मनामध्ये सुभद्रा असेल. तुम्ही पहा अर्जुनाच्या मनामध्ये सुभद्रा काय काय काही काहीच्या घरामध्ये गेल्यावर ना समाधानच लागलं ओम असं म्हटलं आल्यासारखं. हा तुम्ही बघा दवाखान्याची गाडी आली कसं वाटतं रम 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 गाडी वाजली हो एकदम उदास वाटतं मला. त्याच्यात ताकद आहे ते. पोलिसाची गाडी आल्यावर ते वाटत बरोबर आहे ना. पोलिसाची गाडी आल्यावर जर वाजली तर भीती वाटत नाही. आणि दवाखान्याची गाडी वर्गाला तो आल्यावर वराडी तर वाटतं मोठ्याने वर्गावा असं या कारण त्याची ताकद आहे. तशी त्या काम्यक नावाच्या मनाची ताकद होती. तिथं गेल्याबरोबर अर्जुनाच्या मनामध्ये सुभद्रा आला आणि सुभद्रा आल्याबरोबर देवाने जाणलं आणि सुभद्रा देवाने तात्काळ सुभद्रेचं रूप घेतलं. आता देवाने सुभद्रेचं रूप घेतलं आणि अर्जुनाच्या समोर आले. अर्जुनाच्या समोर सुभद्रा आली. अर्जुनाला आनंद झाला. सुभद्रा तू आली आताच माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी चिंता होतं म्हणजे चिंतन चाललं होतं म्हटले लगेच तू माझ्या समोर आली. अर्जुनाला आनंद वाटला आणि त्या काम्यक नावाच्या मनामध्ये अर्जुनाने सुभद्रेने म्हणजे भगवान परमात्म्याने बराच वेळ गप्पा मारल्या. तास 2 तास 3 तास 4 तास काय तुम्हाला तास धरायचे असतील ते धरा. आणि नंतर काही वेळानंतर भगवान परमात्मा जगद्गुरु आणि आज भगवान परमात्मा श्रीकृष्ण म्हणजे अर्जुना चला म्हणजे आता हो म्हणजे देवा चला. चला म्हटल्याच्या नंतर अर्जुन गेला भगवान परमात्मा गेला आणि अर्जुन जातात घरी गेल्याच्या नंतर खरी सुभद्रा पाणी मिळणार आणि खरी सुभद्रा आल्याच्या नंतर अर्जुनाला पाणी दिलं. अर्जुन बघतच राहिला दिसता बघतच राहिला. अर्जुन म्हणला काय सुभद्रे तो कालच्या परवाच्या सारखी दिसणच. आता दिसणच म्हणजे सुभद्रा म्हणजे कोणती तुमची माझी तर अजून 8 दिवस भेटच नाही. तुम्ही कालच्या सारखी सुभद्रा दिसणं म्हणजे नंतर
एखाद्याच्या बायकोला जर म्हणलं तू जर कालच्या परवाच्या दिसला असा दिसला आपल्या बायकोला जर आपण म्हणलो तर कृष्णा कसं म्हणतो मुस्कान हल्ला कुणाला बघितलं कालच्या सारखं दिसायला म्हणलं तसं अर्जुनाला रागच आला आणि अर्जुनाला ती म्हणजे कोणाला बघितलं कोण सुभद्रा म्हणजे तिला अर्जुनाला रागच आला आणि अर्जुनाला राग आल्याबरोबर अर्जुनाला तलवार काढली अर्जुनाने तलवार काढल्याबरोबर त्यावर धर्माला आणि सांगितलं दुसऱ्याच्या लेकराला मारू नये चुकलं असलं तर समजून सांगावा आणि नसन पटलं तर त्याच्या आईला पकडला आणावा त्यांना फोन करावा बोलवा फोन नव्हते तर निरोप पाठवावा धर्माने सांगितल्याच्या नंतर लगेच म्हणलं देवाला बघा भगवंता धर्मराजांनी निरोप पाठवला देवा जेवत असला तर हात धुवायला आमच्या इथे यामध्ये आणि तो तर दिवसात असला तर काष्टा फासायला इथे ताबडतोब या देवाने काय झालं विचारलं अर्जुनाला विचारल्याच्या नंतर अर्जुनाने सांगितलं आणि अर्जुनाने सांगितलं की मी नुसतं विचारलं सुभद्रा तू खालच्यासारखी दिसत नाही नुसतं एवढंच म्हणत तू म्हणते कोण सुभद्रा कोणाला पाहिली मला उलटा बोलती या आता आता आपण फोन करून चगड करतो उलट बोलते नाही तर काय आले हाणते का असं होतं नाही आता त्यांनी सांगितलं परीक्षेत नापास नाही व्हायचं मग आता मला विषयावर यावं लागत ना तर असे भगवान परमात्म्याला सांगितल्यावर भगवान परमात्म्यानेच तर त्याला चिंता घातला म्हणजे माझी सुभद्रा मीच आता ही कशी त्यासारखी दिसत ते राजा सुकुमार असं सुभद्रा ती सुभद्रा काय अशी दिसत भगवान परमात्माच किचन रूम मध्ये गेले सुभद्रेला सांगितलं तुझा बाहेर मी बघतो काय करायचं आणि भगवान परमात्मा परत पाणी घेऊन आले अर्जुनाच्या जवळ आणि अर्जुनाजवळ आल्याच्या नंतर अर्जुनाने पाहिलं आता मात्र म्हणजे ते कालच्या सारखे दिसायला लागले आता कालच्या सारखे दिसायला लागले म्हटल्याच्या नंतर देवाने पदर काढला बघ खाली देवाने पदर काढल्याच्या बरोबर तेव्हा तुम्ही हो आणि साडी फिरवून टाकली की देवा म्हणजे देवा तुम्ही हो अर्जुना मी होतो का काम्यक नावाच्या मनामध्ये भगवान जगद्गुरु तुकोबारा सांगतात की अर्जुनाच्या मनामध्ये सुभद्रा आली तर काम्यक नावाच्या मनामध्ये आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता भक्ताच्या बायकोचं रूप घेतलं आणि भक्ताची इच्छा पूर्ण केली का याच्याकरता सांगत होत की साधावा या भक्तिकाळ बायकोचं रूप घेऊन अर्जुनाची इच्छा पूर्ण केली असे भगवान परमात्मा भक्ताची कामं करतो साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत नाही भगवान परमात्मा याच्या पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर एका मुलीचं एका मुलाचं मुलीचीच हातात ना एका मुलीचं आणि मुलाचं लगीन झालं दुसऱ्या दिवशी 16वीची पूजा सत्यनारायण ब्राह्मण देवाला बोलवलं गेलं पूजा झाली आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लगीन लावून आल्याच्या नंतर पूजा झाल्याबरोबर ती साडी फिरून टाकायची आणि कामाला लागायचं आणि इस्लाम संस्कृतीमध्ये आल्याच्या नंतर लगीन लावून आल्याच्या नंतर 6 महिना घरात ठेवायचं आल्याबरोबर कामाला लागायचं हिंदू संस्कृती तशी ते मुलीला पूजा झाली दुपारी 12-12:30 वाजता ब्राह्मण कथाची पूजा आटपली ह्या मुलीने आपले जाळून घेतलं आणि तो पेर एका टोपलीमध्ये भरला आणि उकरला टाकायचा आता नवीन लग्न झाल्याच्या नंतर एखादं बिंगो असतं हा
नवीन लग्न झाल्याच्या नंतर त्या मुलीसोबत एखादा प्रसंग असतो, त्याला काय कळत नाही, नाक पुसायची अक्कल सुद्धा नसते. एका साईडचं कुलूप गेलेलं आणि ती वहिनी काय करते, नरंद असते ना, नरंद असते, तिला आवाज बोलावं लागतं, ताई, बाई, आका असं म्हणावं लागतं. नंद असते आणि ती सोबत गेली बाबा तिथे पूजा टाकायला. तिथे गेल्याच्या नंतर रोडच्या पलीकडचा उकारडा आणि ती केअर तिथं टाकायचा आहे. समोरून ते दिंडी आली, पंढरपूरला दिंडी चालू होती आणि ह्या मुलीने दिंडी पाहिली, ती गुंजा ते उकारडावर ते टोपलं टाकलं आणि तशी दिंडीमध्ये सामील झाली, निघाली पंढरपूर. आता पंढरपूरला निघाली, आता हिचं चिटकूनच गेलं म्हणजे त्या साईडची दिंडी काय दिली, तिला काय कळलं, तिला वाटलं आली घरी, ती दिंडी गेली निघून पूर्वी आली घरी. आणि मग तिने विचारलं, बघे वहिनी कुठे या, वहिनी कुठे म्हणजे ती म्हणजे आली ना घरी. आता ज्या साईडच्या डोळ्याला ती दिसली ना, तिला वाटलं घरी तुझी दिंडी घरी आली इकडे, तिला मिळत नाही. ती म्हणजे आली ना घरी, आली ना घरीच म्हटल्याच्या नंतर म्हणजे कुठे, दुपारचे 1 वाजल्या, 2 वाजल्या, 3 वाजल्या, 4 वाजल्या, सारीकडे बघत येतो काही सासू घामाघूम, सासरा घामाघूम, अशा अवस्थेमध्ये नवरा आला. आणि नवरा आल्याच्या नंतर मग आई कुठे येते, आता कुठे येते म्हणल्याच्या नंतर बघ्या म्हणजे तुमचं पाणी पळालं रे, म्हणजे 1 वाजल्यापासून तुझ्या बायकोला बघते पण तुझ्या बायकोचा तपासच लागला. नवीन लग्न झालं तरी बायको सापडा माझ्या, एवढं सोपं त्या प्रवीण महाराज. नवीन लग्न झालेलं आणि बायको सापडा माझ्या, एवढं सोपं काय. एक तर लग्न होत नाही आणि त्यात लग्न झालंय आणि बायको सापडा, एवढं सोपं काय आता, ते अवघड आहे. सासूला घाम, सासऱ्याला घाम, नवऱ्याला घाम, सारी बघत येतं. आणि आजच सासरा मंदिरातून हरिपाठ करून आला आणि बाहेर बाजू चौकात बसला, म्हणला सकुबाई, सकुबाई सकुबाई. तिने हातून आवाज दिला, बोला ना मामाजी, म्हणजे पाणी घेऊन. मग तिने विचारलं, सासूने विचारलं, सकू 4 तास झाला आम्ही तुला बघतो, तू आम्हाला कशी सापडली नाही, तू कुठं होती. मग तिने सांगितलं, आत्या आमच्या घरामध्ये हरिपाठ करायला बसल्याच्या नंतर पूर्ण हरिपाठ होत तर उठत नाहीत. म्हणजे खरे सकू पंढरपूर झाले, हा भगवान परमात्म्याने सकूचं रूप घेऊन सकूच्या घरी आलता. आणि मग खरे सकू तर पंढरपूरला गेलेली आहे. भगवान परमात्म्याने पूर्ण काम केली. मिरची कुटायची, झाडून घ्यायचं, धुणं घ्यायचं, सारवून घ्यायचं, भाकरी करायची, शेण टाकायचं, गवऱ्या कापायच्या, सर्व चक कामं केली भगवान परमात्म्याने. पण हे काम राहिलं, कवना कपिल्या वासना म्हणा प्रमाण आहे बघा माझ्या पाठना झालं. आणि मग ती भगवान परमात्म्याने पतीच्या मनामध्ये काम वासना उत्पन्न झाली. भगवान परमात्म्याने सकूच्या रूपामध्ये आपल्या पतीचं काम पूर्ण केला आणि 1.25 महिन्याने खरे सकू घरी आले. भगवान परमात्मा गेला आणि खरे सकू घरी आली. देवघरामध्ये गेली, भगवान परमात्म्याची मूर्ती तर हातावर घेतली आणि रडू लागली, देवा
मानित होती, समवयाचा भेटण्याचा भाऊ मानित होती. अशी तुझी वारी केली मी, आणि अशी तुझी वारी करून हे सुद्धा 6 महिन्याचा गर्भ माझ्या पोटामध्ये कसा. त्या टायमाला त्या हातावरची मूर्ती हसली आणि सखूला सांगू लागली, सखो तू येडीच आहेस का? तुझी जर पूजा झाली आहे आणि तू जर पंढरपूरला गेली असं जर तुझ्या घरच्यांना कळलं असतं तर तुझा संसार उघड्यावर आला असता. तुझ्या बापाचा निष्ठावंत भाव तो तू पत राहावा. तू वारकऱ्याच्या घरचा आहे म्हणून करता तुझ्या जागेवर मी काम केलं आणि तुझ्या पतीसोबत मी सर्व केला आणि हा 6 महिन्याचा गर्भ तुझ्या पोटामध्ये मिळाला धारण केलेला आहे. ही ऐकल्याच्या नंतर सखूबाई मोठ्याने 10 मोठून रडू लागली. मी का सांगत आहे की भक्ता करता भगवान परमात्मा काहीही काम करायला तयार आहे. सखू करता भगवान परमात्मा तिच्या पती संग केला आणि जो गर्भ होता तो सखूच्या पोटामध्ये ठेवला. साधा वया भक्ती काज नाही लाज धरत. मी याच्याकरता सांगतो भगवान परमात्मा आपल्या भक्ताकरता काहीही काम करण्याचा प्रसंग आला तरी लाज धरत नाही. आता लई उदाहरण आहे सांगण्याकरता. मग उशिरा सुरू करतो 7 संपवायचं का आपलं 5 मिनिटं लांबलं तरी चालेल. चालेल ना. मग तसं बास करायचं तर तुमचं पंक्तीवाले म्हणतात बास करा. त्यांचं म्हणणं असेल तर तसं काय मी मुक्त छान जातं हे मात्र ते हात लावले फक्त. पेपर जगद्गुरु तुकोबारायांनी 1350 क्विंटल गुळ खरेदी केला आणि चाकणच्या बाजारात तुकोबाराय गुळ घेऊन विकायला गेले. तुकोबाराय चाकणच्या बाजाराला गुळ घेऊन विकायला गेल्याच्या नंतर असा एका मंदिराच्या पुढे वट्टा होता आणि त्या वट्ट्यापाशी आपण दुकान लावलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या गळ्यामध्ये माळा ह्या पाहिल्याच्या नंतर हे त्याला वाटलं एवढ्या ब्राह्मणाच्या माळा घातल्यात म्हणजे ही पटच आहे ह्याला फास्ट म्हणून ते आलं आणि जगद्गुरु तुकोबारायांना 600 क्विंटल 1300 क्विंटल गुळ घ्यायचं 1350 क्विंटल विकायला. हे लोकांचा गैरसमज का मोठ्या माळा घातल्याच्या नंतर ह्यांना काहीच कळत नाही. हा लोकांचा गैरसमज आहे मोठा. एक वारकरी रेल्वेमध्ये प्रवासात निघालेलं होतं आणि जास्त शिकलेले जीनची पॅन्टीवाले एक 7-10 पोरं त्या रेल्वेमध्ये त्या डब्यामध्ये बसले आणि ते वारकरी बी त्या डब्यामध्ये बसले होते. डोक्याला पगडी गुंडाळलेली बंडी घातलेली धोतर आपलं मरकट उपरणं आपल्या खांद्यावर आणि बॅग मध्ये खाली हाय बॅग असते वारकऱ्याची. आता आपली माहिती वारकऱ्याची बॅग कशा असतात. आता ते वारकरी आपली बसलेलं पाहिल्याच्या नंतर त्यांनी लागून वारकऱ्याची टिंगल कोणी हे सतत आपण विद्यार्थी पोरं जे बसलेली होती ना जीनच्या पॅन्टीवाली. कसली जीनच्या पॅन्टीवाली. पॅन्टीवाल्यांना धोतरवाल्याची अजून किंमतच कळाली नाही. काय पॅन्टीवाल्यांना धोतरवाल्यांची किंमतच कळली नाही. आता हे विषय लाभत पण आता हे दाखवायचं नाही. आता ते स्वामी विवेकानंदांचं उदाहरण सांगता येईल आपल्याला. स्वामी विवेकानंद शिकागोला गेले तेव्हा कसे गेले. इंग्रजांनी आपल्याकडे ह्या पॅन्टी ठेवल्यात. काय इंग्रजांनी पॅन्टी आपल्यापाशी ठेवल्यात. त्यांच्या काय काय गोष्टी
असे ठेवून गेले की आपली लोक सोडायलाच तयार नाही. चहा, दारू, पेंटिंग, आपला हिंदू धर्म जो आहे ना, हिंदू संस्कृती जी आहे ना, ते हिंदू संस्कृती अशी आहे, हिंदू संस्कृतीमध्ये 4 गोष्टी पाळल्या पाहिजेत. त्या कोणत्या? वेशभूषा. काय पाळले पाहिजे? वेशभूषा. आपण जर एखाद्याशी, आता शहरात सोडून द्या, पण खेड्यात सांगतो, आधी ड्रेस घालणारी मुलगी असती, पण एखाद्या सोबत जर लगीन लावलं तर ती साडी परिधान करीत असते, ती साडीच नेसत असते. मग आपण कुणीही असू, कीर्तनकार असू, प्रवचनकार असू, पकवाजे असू किंवा गायक असू, आपण भगवान परमात्म्याशी एकरूप झालेलो आहे, त्याच्यासोबत लगीन लावलेला आहे. मी कशासाठी सांगतो की वेशभूषा. मग कार्यक्रमाला जायापुरतं धोतर नेसायचं म्हणून पेंट घालायची का? असं नाही, धोतरच नेसलं पाहिजे. मग तो कुणी असतो, कीर्तनकार, प्रवचनकार, वादक, गायक, कुणीही असतो, त्यांनी धोतरच नेसलं पाहिजे. आता धोतर नेसून कीर्तनाला गेल्यावर जास्त पैसे देतात, तर पॅन्ट नेसून कीर्तनाला वाजवायला गेल्यावर कमी पैसे देतात, असं मनात हे सुद्धा आणायचं नाही. म्हणून हे जीवची भेट मी काय सांगत होतो की वेशभूषा, देशभाषा. आपली कोणती भाषा मराठी. आता काय तुमच्या पाया पडाव त्याला इंग्लिश मिडियमला आहे माझ्यावर, आणि मग सांगताय मराठी देशभाषा. हिने तर वाटोळा केलं या कुणी भाषेने नोंदवणार तुम्हाला, त्यासाठी माहीत आहे म्हणतो बरं का. हिने तर वाटोळा केलं या इंग्लिश भाषेने. खरंच ना. वेशभूषा, देशभाषा, खानपान. तुम्हाला माळ आहेत ना सर्वांना, आणि ज्याला नसतील त्यांनी आता माळा करा. वेशभूषा, देशभाषा, खानपान आणि देह संबंध, हे 4 गोष्टी आपल्या भारतामध्ये ना, तर भारताचं कल्याण. झाल्या विषय लांबून मग छंद ते प्रवासी निघालेले ते 10 विद्यार्थी मुलं जिमच्या स्पेंटीवर बसली. त्यांना वाटलं की धोतर नसल्या म्हणजे ह्याला काहीच कळत. ते वार करायचे टिंगल लावले त्यांनी. वार करायचे टिंगल लावल्याच्या नंतर आपापसात बोलू लागले, ते चर्चा करू लागले की आता ह्या वार करायला गुंतवायचा. कसा गुंतवायचा? ते वार करी आपला आहे का दिसतं, म्हणजे आपण चैन वाढायची, आणि चैन वाढल्याच्या नंतर गाडी थांबल, आणि गाडी थांबल्याच्या नंतर चौकशीला आल्यावर ह्याचं नाव सांग. मग त्यांचं ठरलं, चैन वाढायची, गाडी थांबवायची, गाडी थांबल्याच्या नंतर चौकशीला आले ह्याचं नाव सांगायचं. तर ते म्हणजे जर दंड भरायची गाडी आली तर काय, चैन वाढल्यावर गाडी थांबले, दंड भरायची गाडी आली तर म्हणजे असं करा, आपण 500-500 रुपये गोळा करू. 10,000 500-500 गोळा करू. किती झाले? मग 500-500 10,000 गोळा केलं, 5,000 झाले. एक जायचे खिशात ठेवू. चैन ओढली, गाडी थांबली, चौकशीला आले. चौकशीला आल्याच्या नंतर म्हणजे कुणी चैन ओढली? सांगितलं ह्या बाबांनी ओढली. बाबा तुम्ही ओढली? हो ओढली. का ओढली? मी चैन ओढायचं कारण त्यांनी माझे 5,000 रुपये घेतले. म्हणजे खरं आहे का? म्हणलं ह्या बाहेर खिशात आहेत बाबा. काय त्याच्या खिशात आहेत. चापलेला त्याच्याकडे खिशात 5,000 रुपये दिलं. बाबा सुटला, गाईची नाही उचलून नेली, टाकली आतमध्ये, अजून सुटली नाही. पण तुम्ही धोत्रावाल्याला कधी निघू नका बरं का. पेंटीवाल्यांनी नका निघू, पायट्यावाल्यांनी बी नका निघू. मी सांगत होतो की जगद्गुरु तुकोबाराय गुळ घेऊन विकायला गेले, आणि मोठाने मानेची माळ पाहिली. त्याला वाटलं मोठाने मानेवाला माळाचं या ह्याला फसवायचं. 600 किलो गुळ विकत घेतला, आणि याला तुकोबाराने विचारलं पैसे, तो म्हणलं गाड्याकडे पाठवू. गाड्याकडे पाठवून गेलो तो म्हणला
600 क्विंटल गुळ घेऊन गेला, 600 किलो गुळ घेऊन गेला. आता 600 किलो गुळ घेऊन गेल्याच्या नंतर दुसरं एक आलं, एक बाय आली म्हणजे मला 200 किलो गुळ दे. तिला 200 किलो गुळ दिला म्हणजे पैसे म्हणजे देते मालकाकडे, तुपाचा पत्ता नाही का मला, मालकाकडे देते म्हणजे पैसे. असं सर्व म्हणजे जाणून गुळ दिला तो 50 किलो गुळ तुकोबारांपाशी शिल्लक राहिला. आणि गुळ देऊन न्यायचा तो बैलाच्या सहाय्याने न्यायचा. बैलाच्या पाठीवर गुळ टाकला होता म्हणून काय न्यायचा. तेव्हा काही गाड्या नव्हत्या, काय नव्हतं, जगद्गुरु तुकोबारायांनी बैलांच्या पाठीवर गुळ टाकून काय न्यायचा. त्या टायमाला जगद्गुरु तुकोबारायांना 1300 क्विंटल जर गुळ घेतला तर 1300 तर 50 रुपये सुद्धा कोणी दिले नाही जगद्गुरु तुकोबारायांना. 50 रुपये जर दिले असते तर निदान कमीत कमी त्या बैलांना कडबा तरी आणून टाकला असता तुकोबारायांनी. तर 50 रुपये सुद्धा त्या कालामध्ये तुकोबारायांना कोणी दिले नाही. फुकट गुळ न्याला. आणि फुकट गुळ घेण्याच्या नंतर बैलांना काय करायचं. 50 किलो गुळ घालायचा शिल्लक. मला त्या टायमाला जगद्गुरु तुकोबारायांनी असे 10-10 किलोचे ढेकळ होते, फोडले आणि बैलांच्या पुढे मांडले. एकच महात्मा होऊन गेला, गुळ खाऊन घालणारा बैलांना, तो जगद्गुरु तुकोबाराय. मनमुक्त गुळ खाल्ला बैलांनी. आणि हे प्रकरण भगवान परमात्मा पंढरपूर मधून पाहत होता. देव विठ्यावरून खाली उतारले आणि डाव्या साईडच्या रुक्मिणी मातेकडे गेले आणि सांगितलं, लक्ष्मी माझ्या तुकोबारांना फसवले ग. 1300 क्विंटल गुळ खाप नेला या, पण 1 रुपया पण दिला नाही. मग लक्ष्मी मातेने सांगितलं, करा ना काय तर. मग देवाने सांगितलं, तू थांब मी बघतो काय करायचं. देव निघाले. गरुडाला सांगितलं, चल बापू. आणि गरुडाला घेतलं. गरुडाला सांगितलं, हे गरुडा 600 क्विंटल गुळ नेलाय ना, त्याची बायको मी होणार आणि त्याचं मी होणार बोलतो, म्हणजे माझा भाव बोलतो. तुला सांगितलं. देवाने गरुडाला सांगितलं. आता ह्याला काय माहिती नाही हो सर, इतका झोप नको नका, तू झोपला की मला असं टेन्शन येत आहे ना. परीक्षेत झोपल्याच्या नंतर आम्ही काय करायचं हेच मला मोठा प्रश्न पडला या. आणि तो कशामध्ये झोपतोय मला खरंच माऊलींच्या समोर बसून सांगतो मी, वाटू झालं तो झोपतो या. आता हे लाईव्ह जरी असलं तरी व्हाय नका लाईव्ह. आता मी साईडला होऊन बोललो नाही यासाठी. लग्नाचं सांगितलं हसन, पण त्या लग्नाचा विषय काय मी जास्त सांगा त्याला काय झोप जाईल. जगद्गुरु तुकोबाराय समजा की ते भगवान परमात्मा जिने 600 किलो गुळ घातला ना, त्याच्या बायको झाला आणि गरुड मेहना झाला. आणि ह्याची बायको खरी बायको माहेराला गेली ना, म्हणून देवाने त्याच्या बायकोचं रूप घेतलं. हे डमणी लावली. डमणी लावली म्हणजे गाडी हे असं चमचम करणारे झाकरी त्या गाडीला लागलेला, असा तट्ट्या बांधलेला, रेशमाची गाडी, अशा जुरी टाकलेल्या बैलाला, शिंगामध्ये शेम्या बसवलेल्या, गळ्यामध्ये घोगर माळा टाकलेल्या, भगवान परमात्मा त्यात बसलेला, गरुड बाव होऊन गाडी चालवायला. आणि खळ 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 करत गाडी आली ना घरी. आणि दारामध्ये गाडी आल्याच्या नंतर ती आली ना घराच्या बाहेर. घराच्या बाहेर आल्याच्या नंतर म्हणजे अगं तू उद्या येणार होती ना. बरोबर सांगितलं, कशाचं दाजी काय दमच खायना, उद्या तुमच्या पुतण्याचा काहीतरी गाण्या बांगड्याचा कार्यक्रम आहे वाटतं, म्हणून नाही म्हणजे मला आजच्या आजच सोडेल म्हणून मला आलो ना घेऊन. म्हणजे देव पत्नीच्या रूपामध्ये खाली उतरला, गरुडा उतरला, बैल सोडली, खायला टाकलं. आणि मग त्यांनी सांगितलं ना,
ए तुझ्या भावाला माझ्या अशा पोळ्या कर, गुळ घालून गुळा गोड गोड असं पोळ्या कर. आता ह्याला काय सांगायची गरज नाही का? पोळ्याचं जेवण केलं, गरुड जेवला. आणि गरुड जेवल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने सांगितलं, गरुडा इथंच थांबा, ही आता रात्रीची वेळ आहे, ह्यो नवरा आहे आणि मी बायकोया. गरुडाला सांगितल्याबरोबर देवा मला देवा तुम्हाला चेक सारे येते, तुम्ही काय काळजी करायची काही गरज नाही. 11-12 वाजेपर्यंत भगवान परमात्म्याने बायकोच्या रूपामध्ये ते सगळं गप्पा हाणल्या. अशा गोड गप्पा हाणल्या का नाही बस. आणि अशा गोड गप्पा हाणल्या विपागाळ. आता पागाळल्याच्या नंतर ती म्हणली तुम्ही एवढा कोण कुठून आणला? अगं ठोकर माळेवाले म्हणजे मोठ्या माळेवाले दुकानदार होतं, आणलं त्याच्याकडून म्हणजे फसवलं त्याला. ते आता भगवान परमात्मा ऐकतात, फसवलं म्हणलं त्याला. असं सांगितल्याच्या नंतर ती म्हणजे एखाद्याचा तळतळा घेऊ नाही, एखाद्याचं फुकट खाऊ नाही, येडी माग लागती. हा काय झालं ही येडीच माग लागत त्याला. पण सांगत नाही शेण बनवून घेणाराच्या माग का काय येडी लागली? आता काय शेण बनवून घेणाराच्या माग आपणच येडी वर येतो. येड्याच्या माग तरी येड येत नाही. हा येड्याच्या माग येत नाही. आता तुम्ही सुद्धा माहिती असणार. मला हे कार्य बरं वाटतं. खरंच ना, जेव्हा शेतकरी ज्ञानोबारायांच्या समोर बसतोय आल्या हे विषय बरोबर चांगला वाटतं लोकांना. असू द्या की मी काही करणारा माणूस नाही. आणि मग जेवण झाल्याच्या नंतर ते सर्व सांगितलं, एखाद्याचं खाऊ नाही तळतळात लागतो. असं ती पत्नीच्या रूपामध्ये त्याला सांगितलं, दे तू काय म्हणते, तू असं म्हणते ते सांगायला. आणि बारच्या पोराला ऐकत हा तुम्ही द्यायचं नाही म्हणून देऊन टाका. असं त्यांचा संवाद झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला त्यांनी पैसे दिले आणि सांगितलं हे पैसे घे. तर तुकाराम महाराजांचा नौकर येईल, नंतर हे पैसे त्याच्यापाशी दे. आता मी बाहेर जाऊया, सकाळी सकाळी मला 5:30 वाजता बाहेर जायचं. ती म्हणजे काहीच काळजी करू नका, तुपातला शिरा करून दिला, बदाम शिरा. आता दे आता त्याला काय कमी, बदाम शिरा खायला घातला, ती वाटायला लावलं आणि गुप्त झालं. त्याला वाटायला लागलं हे गुप्त झालं. आणि जगद्गुरु तुकोबारांकडे गेलं आणि ह्याच्या गाड्याचं रूप धारण केलं. आणि म्हणजे हे 600 किलो गुळ न्यायला त्याचे पैसे आमच्या मालकाने तुम्हाला दिले. तुकोबारांना काय माहित. आणि तुकोबारांकडे पैसे दिले आणि पहाटे 5:30 वाजता निघालं होतं. समजा 15-20 किलोमीटर गेल्याच्या नंतर खरी गाडी तुम्ही म्हणजे राजी सकाळी सकाळी कुठे चाललाय? म्हणजे तुम्ही तर कालच आलाय ना, आज कसं काय म्हणजे काय म्हणजे सकाळी सकाळी टाकली तर काय काळजी दिली तुम्ही पाण्याची? आम्ही काल कसे चाललोय, आता येतोय म्हणले. आम्ही आता येतोय असं काय म्हणताय तुम्ही? पण म्हणजे तिथं रात्री माझ्या सगळं गप्पा कोणती तुमच्या सगळं गप्पा मारत होती ती रात्री म्हणजे. हा तर रात्री माझ्या सगळं म्हणजे बायकोला पाहिजे चांगलं वाटत काय तेव्हा लाल थोडा वाढला करीन ना. आणि मग ह्याच्या लक्षामध्ये आलं. आणि मग जगद्गुरु तुकोबारांकडे गेलं आणि तुकोबारांचे पाय धरले की जगद्गुरु तुकोबारांना सांगते की तुमचे पैसे वसूल करण्याकरता पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा माझी बायको होऊन माझ्या संगे व्यवहार केला आणि तुमचे पैसे आणून दिले. भक्ताचं काम करण्याकरता
भगवान परमात्म्याने दुसऱ्याच्या बायको होऊन पैसे वसूल केले. हे जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात की साधा या भक्ती काज नाही लाज धरीत. आणि मग तुकोबाराय सांगतात की आशाला शरण जायचं, आशी आशी शरण जावे शक्ती जीवे नवंच. का तो भीष्मापणा केला खरा. भीष्माचा हित काय केला आणि पांडवांचं सुद्धा रक्षण केलं. भीष्मपणा केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. तुकोबारायांना विचारलं का हो तुकोबाराय तुम्ही एवढं सांगता. हो का तर मला अनुभव आहे. तुका म्हणे साक्षी हाती तो म्या चित्ती धरलेला आयशी आशी शरण जावे शक्ती जीवे नवंच. झाल्याने सेवा विश्वमादी ज्ञानोबारायांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी अर्पण करू शिवेला विराम. झाल्याने जे काय ह्यातलं बरोबर असेल ते माझ्या गुरुवाऱ्यांचं चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा, माझी मला परत करा. कुंडलिकावर धार्मिक ठेव.